हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, आजचं आपलं 13वे लेक्चर आहे. बरोबर आहे. याच्या अगोदर आपण 12वी लेक्चर पाहिलेले आहेत अंकगणिताची, आणि आपण कालच्या लेक्चरमध्ये म्हणजे 12व्या लेक्चरमध्ये आपण अपूर्णांक सुरू केलेला आहे. ठीक आहे. कालच्या लेक्चरमध्ये अपूर्णांक म्हणजे काय पाहिलं आपण. अपूर्णांकाचे 3 टाईप पाहिले. बरोबर आहे. व्यवहारी अपूर्णांक, दशांश अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ठीक आहे. 3 टाईप पाहिले आणि त्याचं रूपांतर पाहिलं, म्हणजे एका अपूर्णांकामधून दुसऱ्या अपूर्णांकात कसं रूपांतर केलं जातं हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण टाईपला सुरुवात करणार आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिला टाईप बघणार आहे. अपूर्णांकाचा पहिला टाईप व्यवहारी अपूर्णांक, त्यालाच आपण म्हणतो साधा अपूर्णांक. ठीक आहे. आता काल व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय आपण घेतलेला आहे, तर त्याचे एक्झाम्पल कसे असतात. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय एकदा लिहून घ्या. टाईप सुरुवात झालेला आहे आपला, तर एक त्याची डेफिनेशन थोडक्यात लिहून घ्या की जो अपूर्णांक अंश आणि छेद स्वरूपात असतो, म्हणजे बघा 5/3 हा झाला त्याचा अंश. ठीक आहे. हा आणि हा झाला त्याचा छेद. म्हणजे जो अपूर्णांक अंश आणि छेद स्वरूपात असतो त्याला आपण व्यवहारी किंवा साधा अपूर्णांक म्हणतो. ठीक आहे. आणि त्या अपूर्णांकाचा जो छेद आहे तो शून्य नसतो कधी. ठीक आहे. येते लक्षात. व्यवहारी अपूर्णांक लक्षात आलं तुमच्या. एक्झाम्पल लक्षात आलं. कोणते एक्झाम्पल घ्या. 10/3, 8/5, 7/13 हे सर्व व्यवहारी अपूर्णांक आहेत. बरोबर आहे. हे व्यवहारी अपूर्णांकाचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. आता आपण काय करू, व्यवहारी अपूर्णांकाचे नियम पाहू थोडेसे. ठीक आहे. व्यवहारी अपूर्णांक समजला, अंश आणि छेद स्वरूपात असतो. ठीक आहे. आता बघा व्यवहारी अपूर्णांकाचे नियम. पहिला नियम बघा, अंश आणि छेद समान असेल. ठीक आहे. अंश इज इक्वल टू छेद. ठीक आहे. अंश आणि छेद समान असेल तर त्या अपूर्णांकाची व्हॅल्यू 1 असते. किती असते? 1 असते. ठीक आहे. हा पहिला नियम आहे. आता एक्झाम्पल बघा थोडक्यात. अंश आणि छेद समान म्हणजे अंश पण 5 आहे आणि छेद पण 5 आहे. ठीक आहे. तर या अपूर्णांकाची व्हॅल्यू काय येणार आहे? 1 येणार आहे. बरोबर आहे. 5 1 5, 5 1 5, 1 1 चा भाग गेला. बरोबर. म्हणून व्हॅल्यू काय येणार आहे? 1. दुसरा अपूर्णांक घ्या. समजा 13/13 अंश पण आणि छेद समान आहेत. बरोबर. त्याची व्हॅल्यू काय येणार? 1 येणार. ठीक आहे. हा झाला आपला पहिला नियम. ठीक आहे. नियम दुसरा बघा. आता दुसरा नियम, व्यवहारी अपूर्णांकामध्ये जर अंश हा 0 असेल आणि छेद हा कोणतीही संख्या असेल शून्या व्यतिरिक्त, म्हणजे जो अंश आहे तो 0 आणि छेद कोणतीही संख्या असेल तर त्याचं उत्तर जे आहे ते येतं 0. बरोबर आहे. हा नियम आपण भागाकारामध्ये पण घेतलेला आहे. आपलं लेक्चर 9 आणि लेक्चर 10 आपलं भागाकारावरती आहे. तर त्यामध्ये 9व्या लेक्चरमध्ये भागाकाराच्या नियम मध्ये पण आपण हे घेतलेला आहे की शून्याला कोणत्याही संख्येने भागलं तरी उत्तर काय येतं? 0 येतं. बरोबर आहे. आणि तिसरा नियम हा की कोणत्याही संख्येला, समजा 25/0 कोणत्याही संख्येला 0ने भागलं तर उत्तर इन्फिनिटी येते. इन्फिनिटी म्हणजे अनंत, म्हणजे अव्याख्य. बरोबर. म्हणजे त्याची व्याख्याच करू शकत नाही. अनंत त्याचं उत्तरच काढू शकत नाही, एवढं मोठं असतं 25/0. ठीक आहे. आणि 0/25, 25 म्हणजे कोणती संख्या येत असेल. इथं 25 घेतलं, इथं तुम्ही 5 घ्या. 0/5 व्हॅल्यू काय येणार आहे? 0च येणार आहे. ठीक आहे. आणि इथं पण वरती काही घ्या. 7/0 केलं तरी काय येणार आहे? इन्फिनिटी येणार आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं 3 नियम. बघा चौथा नियम. आता चौथा नियम असा आहे की एक आपण अपूर्णांक घेऊ. एक समजा 8/3. ठीक आहे. 8/3 हा अपूर्णांक घेतला आपण. ठीक आहे. या अपूर्णांकाला बघा 8 ला मायनस चिन्ह आहे. ठीक आहे. आपण एक दुसरा अपूर्णांक घेतला समजा 8/3. ठीक आहे. याला खाली मायनस चिन्ह आहे. ठीक आहे. आणि तिसरा अपूर्णांक घेतला आपण 8/3, याला मधोमध चिन्ह आहे ह्या रेषेसमोर. ठीक आहे. तर अपूर्णांकामध्ये वरती म्हणजे अंशाला वजा चिन्ह असो किंवा छेदाला वजा चिन्ह असो किंवा मधल्या रेषेसमोर वजा चिन्ह असो, सगळ्यांचं जे वजा चिन्ह जे आहे ते अंश आणि छेदाला दोन्हीला लागू असतं. म्हणजे जे 8च्या समोर चिन्ह आहे ना ते पूर्ण अपूर्णांकालाच लागू आहे. तसं छेदाला जे चिन्ह आहे ना ते पण पूर्ण अपूर्णांकालाच लागू आहे. ठीक आहे.
आणि मध्ये असेल तर या पूर्णांकालाच लागू आहे. म्हणजे याचा तिन्हीचा मिळून अर्थ हाच होतो की 8/3 आणि वजाचं चिन्ह तुम्ही इथं देऊ शकता, इथं देऊ शकता किंवा इथं देऊ शकता, कुठेही देऊ शकता. म्हणजे असं नाही की वरती चिन्ह आहे म्हणजे ते फक्त 8चं चिन्ह आहे, नाही, ते पूर्ण अपूर्णांकाचं चिन्ह आहे. ठीक आहे. खाली चिन्ह असेल तर ते पूर्ण अपूर्णांकाचं चिन्ह आहे. ठीक आहे. इथं मध्ये असेल तर ती पण अपूर्णांकाचं चिन्ह आहे. समजलं. म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट ही आहे की याची तिन्हीची व्हॅल्यू सेमच आहे. म्हणजे हे तिन्ही अपूर्णांक जे आहेत, हे तिन्ही अपूर्णांक जे आहेत ते तिन्ही समानच आहेत. चिन्ह जरी खालीवर असतील तरी तिन्ही अपूर्णांकाची व्हॅल्यू किंमत जी आहे ते समानच आहे. ठीक आहे मित्रांनो. आता बघा, व्यवहारी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवणे. म्हणजे आपल्याला काय केलेलं असतं, प्रश्न असा विचारला जातो की 3-4 अपूर्णांक दिलेला असतं किंवा 2 अपूर्णांक दिलेला असता. ठीक आहे. समजा 4 अपूर्णांक दिलेला असता व्यवहारी अपूर्णांक, आणि त्यापैकी मोठा अपूर्णांक कोणता हा विचारला जातो, किंवा लहान अपूर्णांक कोणता विचारलं जातं, किंवा अपूर्णांक चढत्या क्रमाने लावल्यानंतर दुसरा अपूर्णांक कोणता 2 नंबरचा, किंवा उतरत्या क्रमाने लावल्यानंतर 2 नंबरचा अपूर्णांक कोणता, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. तर ह्यात पहिला टाईप बघा की वेगवेगळ्या प्रकारचा असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. आता समजा तुम्हाला पहिल्या टाईप मध्ये सांगतो, 2 अपूर्णांक दिले, समजा 5/3. ठीक आहे. हा पहिला अपूर्णांक आहे. आणि दुसरा अपूर्णांक आहे 20/12. हे 2 अपूर्णांक आहेत. ठीक आहे. आता यामध्ये बघा 5/3 आणि 20/12 हे दोन्ही अपूर्णांक समान आहेत किंवा सारखे आहेत. तर ते कसं की अपूर्णांकाची अतिसंक्षिप्त रूप काढायचं. पहिल्यांदा काय काढायचं, अतिसंक्षिप्त रूप. अतिसंक्षिप्त रूप म्हणजे एकाच संख्येनं, मी अगोदरच काल सांगितलंय, एका संख्येनं दोन्हीलाही भाग जात असेल त्या संख्येनं भागायचं दोन्हीला. आता समजा ह्याला भाग जातोय 4 4×25 आणि 4×3=12. किती आले, 5/3. म्हणजे याची व्हॅल्यू पण काय आली, 5/3 आली. ह्याची व्हॅल्यू पण काय ऑलरेडी 5/3 आहे. दोन्ही अपूर्णांक कसे आहेत, हा 5/3, हा पण 5/3. म्हणजे हे आणि हे अपूर्णांक कसे आहेत, समान आहेत. ठीक आहे. मग काय करायचं, पहिल्यांदा अपूर्णांक दिल्यानंतर त्याचं अतिसंक्षिप्त रूप काढून घ्यायचं. आता ह्याचं अतिसंक्षिप्त रूप हेच आहे. 5 आणि 3 ला अशी कोणती संख्या आहे का, एक सोडून, एक अंक सोडून असा कोणता अंक आहे का ज्या अंकाने दोन्हीला पण भाग जातो, नाही. तसं 20 आणि 12ला भाग जात होता, 2नी पण जात होता, 4नी पण भाग जात होता. बरोबर. 4नी भागलं 5/3 आलं. दोन्ही पण 5/3, हे दोन्ही पण समान आहेत. बरोबर. म्हणजे काय की अतिसंक्षिप्त रूप जर समान असेल, 2 अपूर्णांकाचं अतिसंक्षिप्त रूप, 2 किंवा 4, 5 जे पण असतील अपूर्णांक, त्यांचं जर अतिसंक्षिप्त रूप समान असेल तर ते दोन्ही अपूर्णांक समान असतात. ठीक आहे. हे आलं लक्षात तुमच्या. ह्याचं आणि ह्याचं अतिसंक्षिप्त रूप काढलं, हे आलं. बरोबर. दुसरं एखादं एक्झाम्पल घ्या. समजा आपण घेतलं, समजा 12. ठीक आहे. डिवाइड 6 घेतलं, थोडक्यात किती, 8 घेतलं. 12/8. ठीक आहे. आणि दुसरं आपण एक घेतलं, हे काय घेतलं, 12/8. दुसरं घेतलं आपण 21. ठीक आहे. 21/14. किती घेतलं, 14. ठीक आहे. आता बघा याचं 12/8चं काय येतंय, अतिसंक्षिप्त रूप काढायचं. 12/8चं 2नी भाग जातोय. बरोबर. त्या व्यतिरिक्त 4नी पण भाग जातोय. बरोबर. 4×3=12, 4×2=8. काय आलं, 3/2 आलं. याचं. आता याचं काढा. ह्याला किती भाग जातोय, 7नं भाग जातोय. याला पण 7नं भाग जातोय. दोन्हीला पण एका संख्येने भाग गेला पाहिजे. बरोबर. 7×3=21, 7×2=14. ह्याचं पण किती आलं, 3/2. ह्याचं पण 3/2 आलं. ह्याचं पण 3 आलं. बरोबर. आपल्याला जर विचारलं असेल की 12/8 आणि 21/14 यातला मोठा अपूर्णांक कोणता किंवा छोटा अपूर्णांक कोणता, तर काय येईल आपलं उत्तर, दोन्ही अपूर्णांक सारखेच आहेत. बरोबर आहे. 3/2 याचं पण अतिसंक्षिप्त रूप आलं, याचं पण अतिसंक्षिप्त रूप 3/2 आलं. म्हणजे दोन्ही अपूर्णांक सारखे आहेत. आता आलं चांगलं लक्षात तुमच्या. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता टाईप सेकंड. छेद समान असताना, छेद समान असताना, म्हणजे समजा अपूर्णांक मी देतो. बघा आता 11/5, 9/5, 7/5. ठीक आहे. आणि समजा 8/5.
हे समजा 4 अपूर्णांक आहेत, ठीक आहे. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की या 4 अपूर्णांकामधला सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, किंवा डायरेक्ट त्यांनी पर्याय दिला असेल, वर प्रश्न असेल खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता, ठीक आहे. आणि खाली 4 पर्याय दिला असेल, हा पहिला पर्याय दिला असेल, हा दुसरा पर्याय दिला असेल, हा तिसरा पर्याय दिला असेल आणि हा चौथा पर्याय दिला असेल. आणि खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता विचारला असेल, काय करणार. तर जेव्हा छेद समान असतात, आता ह्या अपूर्णांकात बघा 11/5, 5 इथं छेद आलाय, 9/5, 5 छेद आलाय, 7/5, 8/5, म्हणजे हे जो 5 आहे तो छेद सगळ्या अपूर्णांकाचा समान आहे, ठीक आहे. मग जर छेद समान असेल तर तेव्हा काय करायचं, ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, काय, ज्याचा अंश मोठा, ठीक आहे, तो अपूर्णांक मोठा. बघा जेव्हा छेद समान असतो, आपण छेद समान असताना घेतलंय बरोबर टाईप, जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. याचा अंश कोणाचा मोठा आहे, इथं 11, इथं 9, इथं 7, इथं 8 आहे, म्हणजे हे 11 आहे मोठा आहे, बरोबर आहे. मग अपूर्णांक मोठा कोणता आला, मोठा अपूर्णांक कोणता आला, 11/5. जर प्रश्न विचारलाय ना आपल्याला तर आपलं काय येणार, ऑप्शन पहिला हे आपला आन्सर असेल की 11/5 हा अपूर्णांक मोठा आहे, ठीक आहे. मग लहान अपूर्णांक कोणता आला, तर ज्याचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. छेद तर सगळ्यांचा समान आहे, जेव्हा छेद समान असतो तेव्हा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश छोटा तो अपूर्णांक छोटा. अंश कोणाचा छोटा आहे, 7, त्याचा अंश छोटा आहे, बरोबर. लहान अपूर्णांक कोणता आला, लहान अपूर्णांक 7/5, ऑप्शन नंबर तिसरा, बरोबर. इथं ऑप्शन नंबर पहिला मोठा अपूर्णांक लहान अपूर्णांक. समजलं तुम्हाला, टाईप दुसरा समजला. आता बघा टाईप तिसरा, बघा टाईप तिसरा. पहिला टाईप होता अतिसंक्षिप्त रूप, बरोबर. दुसरा टाईप आहे छेद समान असताना, ठीक आहे. तिसरा बघा टाईप तिसरा, ठीक आहे, अंश समान असताना. आता काय, अंश समान असताना, ठीक आहे. आता अंश समान असताना बघा काय करायचं. आता एक्झाम्पल घेतो मी, 8/3, 8/5, 8/7 आणि 8/11. यामध्ये बघा समजा आपल्याला सेम दिलाय की दिलेला अपूर्णांकात सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, असा प्रश्न विचारला आपल्याला, ठीक आहे. हा पहिला ऑप्शन दिलाय धरू आपण, हा दुसरा ऑप्शन, हा तिसरा ऑप्शन आणि हा चौथा ऑप्शन, ठीक आहे. आपल्याला काढायचा आहे. आता ह्या अपूर्णांकात छेद तर समान नाही, छेद समान आहे का नाही, 3, 5, 7, 11, बरोबर. म्हणजे छेद तर समान नाही. मग दुसरं बघायचं तर याचा काय अंश समान आहे, बरोबर आहे. मग लिहा स्टेटमेंट, इथं पण स्टेटमेंट लिहून घ्या. छेद समान असताना त्याच्या खाली एक प्रश्न म्हणजे स्टेटमेंट लिहून घ्या की ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो, किंवा जेव्हा दिलेल्या अपूर्णांकाचा छेद समान असतो तेव्हा ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो, व ज्या अपूर्णांकाचा अंश लहान आहे तो अपूर्णांक लहान असतो. असं स्टेटमेंट व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल की जेव्हा अशा टाईपमध्ये अपूर्णांक येतील तेव्हा वापरायची ती मेथड, ठीक आहे. आता अंश समान असताना, ठीक आहे, अंश समान असताना लिहून घ्या. जेव्हा दिलेल्या अपूर्णांकाचे अंश समान असतात तेव्हा ज्या अपूर्णांकाचा छेद, कारण अंश तर समान आहेत, बरोबर. मग ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. आता इथे उलट आहे, ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा आहे म्हणजे असतो, आणि ज्या अपूर्णांकाचा छेद हा मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो, ठीक आहे. स्टेटमेंट लिहून घ्या, म्हणजे तुम्ही वाचले की तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे. घेतलं स्टेटमेंट लिहून. आता बघा आपण काय सांगितलं की अंश समान असताना ज्या अपूर्णांकाचा छेद काय लहान, छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मोठा अपूर्णांक कोणता येईल तर मोठा अपूर्णांक, मोठा अपूर्णांक कोणता येईल तर छेद लहान असलेला बघायचा. 3, 5, 7, 11. कुठे कुणाचा छेद लहान आहे, पहिल्या अपूर्णांकाचा आहे, म्हणजे काय आन्सर येईल ऑप्शन 1, काय 8/3. हा झाला तुमचा मोठा अपूर्णांक. का तर अंश समान आहे, मग छेद ज्याचा लहान तो अपूर्णांक मोठा, ठीक आहे. आणि लहान अपूर्णांक कोणता आला, ज्याचा छेद मोठा तो लहान अपूर्णांक. छेद मोठा आहे, बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर 4.
काय 8/11 हा तुमचा अपूर्णांक लहान झाला, बरोबर आहे. येते लक्षात तुमच्या. आता आपण 3 बघितले. एक अतिसंक्षिप्त रूप, पहिल्यांदा अपूर्णांक दिल्या अतिसंक्षिप्त रूप कुठल्या अपूर्णांकाला देता येते का बघायचं आणि मग बघायचं समान येते का. दुसरं म्हणजे छेद समान आहे का बघायचं त्या अपूर्णांकाच दिलेल्या. जर नसतील तर तिसरं बघायचं अंश समान आहे का बघायचं. जर नसतील तर आता चौथं की छेद आणि अंश दोन्ही वेगवेगळे असताना, म्हणजे दोन्ही समान नाहीत, वेगवेगळे आहेत, तो आपण ते चौथा टाईप बघू. बघा मित्रांनो, टाईप चौथा, अंश व छेद दोन्ही समान नसताना. पहिला टाईप आपण काय पाहिला, अतिसंक्षिप्त रूप. दुसरं पाहिलं छेद समान असताना कसं सोडवायचं, म्हणजे लहान मोठा अपूर्णांक कसा काढायचा. परत अंश समान असताना लहान मोठा अपूर्णांक कसा काढायचा. आणि आता आपण बघणार आहे की अंश किंवा छेद दोन्ही समान नाही तर त्यावेळी काय करायचं. आता आपण 2 अपूर्णांक घेऊ, त्यामध्ये तुम्हाला सांगेल. ठीक आहे. समजा इथं घेतला 3/7 हा पहिला अपूर्णांक घेतला. ठीक आहे. आणि दुसरा अपूर्णांक समजा घेतला 9/4. ठीक आहे. हे 2 अपूर्णांक घेतले. ठीक आहे. आता यामध्ये मोठा अपूर्णांक कोणता आणि छोटा अपूर्णांक कोणता. आता यामध्ये अंश पण सेम नाहीत आणि छेद पण सेम नाहीत. मग अशा वेळी काय करणार तुम्ही, तर अशा वेळी आपल्याला सोडवण्याच्या 3 मेथड आहेत. ठीक आहे. मी तुम्हाला तिन्ही मेथड सांगणार, त्यापैकी तुम्हाला जी सोपी मेथड वाटते ती तुम्ही वापरायची. ठीक आहे. आणि ह्या तिन्ही मेथड आहेत त्या तुम्ही वरच्या 2-3 टाईप आहेत त्यांच्यासाठी पण यूज करू शकता. पण यूज करत बसण्यापेक्षा वरती शॉर्टकटमध्ये आन्सर निघतं त्यांचं, बरोबर. छेद समान असले अंश समान असले तर डायरेक्ट आपल्याला कळतं की छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा डायरेक्ट आपण लिहून टाकायचं. त्याचं मेथड वापरत बसायची काही गरज नाही त्या प्रश्नांना. ठीक आहे. म्हणून ते मी टाईप घेतले. पण हे जे मेथड आहे ते तुम्ही कोणत्याही प्रश्नाला वापरू शकता. ठीक आहे, लहान मोठेपणाच्या. बघा आता पहिली मेथड आहे, पहिली मेथड तिरकस गुणाकार करायचा. काय करायचं, तिरकस गुणाकार. म्हणजे काय इथं 3/7 आणि दुसरं काय 9/4, बरोबर. तिरकस गुणाकार करायचा. बघा आता 3 × 4 किती 12, बरोबर आहे. आणि 7 × 9 7 9 63. ठीक आहे. 12 आणि 63 यामध्ये कुठली संख्या मोठी आहे, 63 मोठी संख्या आहे, बरोबर. 63 संख्या मोठी आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा. कुठला, सेकंड अपूर्णांक मोठा. ठीक आहे. ह्या 4 ने 3 ला गुणायचं आणि त्याचं उत्तर इकडे लिहायचं आणि ह्या 7 ने खालच्या इकडे गुणायचं आणि याचं उत्तर इकडे लिहायचं. आणि जी संख्या मोठी येईल तो अपूर्णांक मोठा. म्हणजे इथं कोणता अपूर्णांक मोठा, 9/4 हा अपूर्णांक मोठा आहे. ही झाली तुमची फर्स्ट मेथड. काय करायचं, संख्या मांडून घ्यायच्या अपूर्णांक 2 आणि तिरकस गुणाकार करायचा. 12 आणि इकडं 63 आलं, ही संख्या मोठी म्हणून हा अपूर्णांक मोठा. ठीक आहे. ही झाली तुमची पहिली मेथड. दुसरी मेथड काय करायचं, 3/7 आणि दुसरं काय 9/4. दुसऱ्या मेथडने काय करायचं मित्रांनो, आपल्याला छेद समान करायचा आहे. काय करायचं, छेद समान करायचा. म्हणजे त्याचा लसावी काढायचा छेदाचा. मग छेदाचा लसावी तुम्हाला लसावी मसावी अजून झालेला नाही. जेव्हा आपल्याला लसावी मसावी टॉपिक होईल त्यानंतर तुम्हाला लसावी मसावी लगेच समजून जाईल की लसावी काढायचं म्हणजे काय करायचं. लसावी काढणे म्हणजे काय, दोन्ही संख्येनं भाग जाणारी संख्या काढायची. म्हणजे की अशी संख्या निवडायची लहानात लहान की ज्या संख्येला 4 ने पण भाग गेला पाहिजे, 7 ने पण भाग गेला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात 4चं भाग पाडायचं. 4 8 4 2 8 4 3 12 4 1 16 4 5 20 4 5 24 4 7 28 4 8 32. ठीक आहे. 4चा 7चा बघा आता 7 14 21 28 35. ठीक आहे. मग इथं बघायचं की यातली आणि यातली कोणती संख्या समान आहे. बघा 8 14 12 21 नाही, 16 21 नाही, 20 21 नाही, 28 24 28. बघा 28 28 संख्या दोन्हीच आहे, बरोबर. म्हणजे अशी संख्या शोधायची की जी दोन्ही पाड्यात असेल दोन्हीच्या, बरोबर. याला म्हणतो आपण लसावी. लसावी काढताना तुम्हाला मी व्यवस्थित सांगेल. ठीक आहे. त्याचा लसावी काढायचा आणि त्यानंतर छेद समान झाला लसावी काढला म्हणजे, बरोबर. मग अंश ज्याचा मोठा ती संख्या मोठी, कारण आपण सेकंड टाईप बघितला की ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, छेद समान असेल तर, बरोबर. मग काय करायचं, इथं 28 घेण्यासाठी काय करावं लागेल, इथं ह्याला 4 ने गुणावं लागेल, बरोबर. मग खाली 4 न गुणतं मग वरती पण 4 न गुणायचं. मग बघा 3 × 4 डिवाइड 7 × 4. का तर आपल्याला इथं 28 आणायचे, बरोबर. दोन्ही पण 28, दोन्ही याच्यात पाड्यात 28 आहे म्हणून 28 आणायचं, बरोबर. आणि इथं बघा 9 ला किती न गुणा 4 ला किती न गुणावं लागेल 28 येण्यासाठी, तर 7 न गुणावं लागेल, बरोबर. मग 9 ला पण 7 न गुणायचं. छेदाला जेवढ्या संख्येने गुणतोय तेवढ्या संख्येनं अंकाला पण गुणायचं, बरं. सॉरी, अंशाला पण गुणायचं.
मग काय 9 गुणिले 7 डिवाइड 4 गुणिले 7. ठीक आहे. आता बघा याचं काय येतंय वरती 12 डिवाइड काय येतं इथं 28 आणि इथं काय येतंय 63 डिवाइड 28. आता काय झालं याचं छेद समान झालं. मग टाईप नंबर सेकंड काय आपला जेव्हा अपूर्णांकाचे छेद समान असतील तेव्हा ज्या पूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा बरोबर आणि ज्या पूर्णांकाचा अंश छोटा तो अपूर्णांक लहान बरोबर. मग इथं बघा छेद समान झाले अपूर्णांकाचा अंश कोणता मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा म्हणजे हा पूर्णांक मोठा. पण लसावी काढण्यापेक्षा ही मेथड तुम्हाला सोपी वाटते बरोबर. लसावी काढण्यापेक्षा ही मेथड तुम्हाला सोपी वाटते त्यामुळे लसावी वापरत बसायचं नाही. ठीक आहे. आता तिसरी मेथड बघा ही झाली तुमची दुसरी मेथड बरोबर. आता तिसरी मेथड बघा काय करायचं डायरेक्ट अपूर्णांक जे दिले त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं. कशात तुम्हाला काल दशांश अपूर्णांक सांगितलं मी 3 टाईप जे घेतलं दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक. त्याचं दशांश अपूर्णांक म्हणजे तुम्हाला सांगितलं दशांश अपूर्णांक म्हणजे काय 2.4 दशांश चिन्ह येतं बरोबर त्या अपूर्णांकामध्ये 0.52 हा काय दशांश अपूर्णांक आहे बरोबर. 8.1213 ठीक आहे हा काय दशांश अपूर्णांक आहे म्हणजे दशांश चिन्ह येतं बरोबर आणि 10च्या घातांकात असतं बरोबर त्याला आपण दशांश अपूर्णांक म्हणतो. ठीक आहे. मग याचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. आता काय पहिली संख्या 3/7 3 डिवाइड 7 याचं रूपांतर करा बरं. रूपांतर म्हणजे काय वरच्या संख्येला खालच्या संख्येने भागतो आपण बरोबर. 7 एके 7 भाग जातोय का नाही जात वरती 3 आहे बरोबर. 7 एके 7 होते म्हणून वरती 3 आहे म्हणून कितीचा भाग गेला शून्याचा भाग गेला बरोबर. परत काय देणार आपण दशांश स्थान देणार बरोबर. त्यानंतर 3 वर घेतला शून्य बरोबर भाग गेला नाही म्हणून आपण शून्याचा भाग घेतला दशांश चिन्ह घेतलं 3 वर घेतला शून्य किती झालं 30 झाला होता बरोबर. 7 चोक 28 बरोबर कितीचा भाग गेला 4चा भाग गेला 7 चोक 28 30 मधनं 28 गेले किती राहिलं 2 राहिलं बरोबर. 2 वर परत घेतला शून्य किती झालं 20 झालं 7 न भागलं 7 दोन्ही 14 2चा भाग गेला 14 बरोबर 20 महिन्यात 14 किती राहिलं 20 महिन्यात 14 केल्यानंतर किती राहिलं 6 राहिला 6 वर घेतला परत शून्य परत काय येत आहे 7 7 49 7 8 56 किती आलं 8 आलं म्हणजे असंच वाढत जातं. ठीक आहे. तुम्ही 3 अंकापर्यंत घेतलं तरी चालतंय दशांश स्थानानंतर 3 अंकापर्यंत. ठीक आहे. आता तुम्ही 7चं काढलं 3/7चं काढलं. आता दुसरं काय 9/4 9/4 आता बघा 4 ने 9ला भागा 4 एके 4 4 दोन्ही 8 2चा भाग जातो बरोबर 2चा भाग गेला 4 दोन्ही 8 9 मधनं 8 गेलं किती राहिलं 1 राहिलं बरोबर आहे. 1 वर घेतला शून्य 10 झालं 4 न भागा 4 दोन्ही 8 परत 2चा भाग गेला दशांश स्थान 2चा भाग गेला बरोबर आहे किती 4 दोन्ही 8 10 मधनं 2 गेलं सॉरी 8 गेलं किती राहिलं 2 राहिलं बरोबर 2 वर परत घेतला शून्य 4 5 20 5चा भाग गेला बाकी उरत नाही बरोबर बाकी झाली शून्य किती आलं 2.25. आता हा आला 2.25 हा आला 0.428 कुठला अपूर्णांक मोठा आहे ॲब्सोल्युटली 2.25 मोठा आहे ह्याच्यापेक्षा म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा आला हा अपूर्णांक मोठा आला का तर ह्याची व्हॅल्यू मोठी आहे 9.4ची बरोबर. हा अपूर्णांकापेक्षा हा पूर्णांक मोठा आला. आणि 3 मेथड वेगवेगळ्या कोणत्याही मेथडने तुम्ही सोडवू शकता. पण आता वापरायची मेथड कोणती जर तुमचा अपूर्णांक म्हणजे तुम्हाला जर अपूर्णांक 2 दिला असतील आणि त्यातला मोठा लहान काढायचा असेल तर ही मेथड किंवा ही मेथड दोन्हीपैकी कोणती जरी वापरली तर चालते. ही मेथड शक्यतो वापरायची नाही कारण लसावी सेम करता येत नाही प्रॉब्लेम येतात बरेच. ठीक आहे. ही मेथड किंवा ही मेथड वापरायची. ठीक आहे. आणि जेव्हा अपूर्णांक तुम्हाला जास्त दिलेला असता तेव्हा काय करणार हा मेथड वापरणार डायरेक्ट कुठली दशांश चिन्हाची. काही मेथड वापरायची तर बघा आता तुम्हाला दुसरं एक्झाम्पल घेऊन मी सांगतो की ही मेथड का वापरायची. बघा आता मित्रांनो आपण 2 अपूर्णांक घेऊ आता 5 डिवाइड 2 ठीक आहे आणि दुसरा अपूर्णांक घेतला 7 डिवाइड 5 ठीक आहे. आता पहिली मेथड कोणती तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकाराने तो उत्तर काढा काय ते इथं 5 5 25 ठीक आहे 7 दोन्ही 14 कोणता अपूर्णांक मोठा आहे 25 म्हणजे हा अपूर्णांक मोठा झाला. सिंपली तुम्ही काढू शकता तिरकस गुणाकार करून. ठीक आहे. 2 अपूर्णांक दिलेले असतात तेव्हा. ठीक आहे. आता दुसरं आपण कोणतं दशांश अपूर्णांकाने लसावीच्या मेथडने बघायचं नाही. लसावीची मेथड थोडीशी वेगळी आहे. ठीक आहे. आता दशांश अपूर्णांकाने बघा 5 डिवाइड 2चं काय येतंय 2 दोन्ही 4 5 मधनं 4 गेला 1 राहिला 1 वर घेतला 0 2 5
10 किती आलं याचं आन्सर 2.5 आलं बरोबर. आता इथं कुठला आहे 7/5 ठीक आहे. 5 1 5 1चा भाग गेला 7 मधनं 5 गेले 2 राहिलं 2 वर घेतला 0 किती राहिलं 5 चोक 20 काय आलं व्हॅल्यू ह्याची आली 2.5 ह्याची आली 1.4 कोणता मोठा आहे 2.5 मोठा आहे बरोबर 1.4 पेक्षा म्हणजे हा पूर्णांक मोठा म्हणजे कुठला पूर्णांक हा पूर्णांक मोठा. ह्यानी पण लगेच होतं ह्यानी पण लगेच होतंय बरोबर ह्याच्यापेक्षा ह्यानी फास्ट होतंय बरोबर. पण हे झालं 2 अपूर्णांकासाठी. जर त्यांनी दिला असतील 4 अपूर्णांक किती 4 अपूर्णांक बघा आता समजा हे 2 अपूर्णांक ऑलरेडी दिलेत ठीक आहे. हे दोन अपूर्णांक ऑलरेडी दिलेत ठीक आहे. आता बघा 10/3 ठीक आहे. हा एक अपूर्णांक दिलेला आहे आणि दुसरा अपूर्णांक दिलाय 9/4 ठीक आहे. आता हे 4 अपूर्णांक दिल्यानंतर काय करायचं जर त्यांनी असा प्रश्न दिलाय खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे ठीक आहे. डायरेक्ट आपण प्रश्न समजू हे जाऊ द्या 2 मिनिटं ठीक आहे. कोणता अपूर्णांक मोठा आहे पहिल्यांदा आपण काय बघणार अतिसंक्षिप्त रूप देऊन बघणार. कुठल्याला अतिसंक्षिप्त रूप देता येतंय का नाही. दुसरं बघणार छेद समान आहे का याचा नाही बरोबर म्हणजे दुसरा पण नियम लागू नाही थोडक्यात. तिसरं बघायचं अंश समान आहे का नाही म्हणजे तिसरं पण नाही. मग चौथा काय तर अंश आणि छेद वेगवेगळे असताना बरोबर. मग त्यामध्ये 3 मेथड आहेत कोणत्या तिरकस गुणाकार पद्धत दुसरी लसावी पद्धत आणि तिसरी कोणती आहे तर ती आहे दशांश अपूर्णांक पद्धत बरोबर. मग आता लसावी पद्धत तर आपल्याला वापरायचीच नाही मी सांगितलं. आता तिरकस गुणाकार पद्धत वापरायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं 2 संख्येत वापरावी लागते. डायरेक्ट तुम्ही 40 संख्येची वापरू शकत नाही. म्हणजे काय करणार तुम्ही यामध्ये आधी काढणार बरोबर गुणाकार करून इथं किती येतोय 25 आणि इकडं 14 बरोबर. हा पूर्णांक मोठा आला बरोबर. मग तुम्ही परत काय करणार हा पूर्णांक घेणार बरोबर 5/2 कारण तुम्हाला मोठा अपूर्णांक काढायचा आहे बरोबर. मग ह्या दोन्हीचा अपूर्णांक कोणता मोठा आहे हा मोठा आहे बरोबर. मग ह्याची तुलना परत ह्याच्याशी करणार 10/3 ठीक आहे. मग परत गुणाकार करणार 5 15 आणि 10 20 कोणता अपूर्णांक मोठा आला तिकडं आला म्हणजे हा पूर्णांक मोठा आला म्हणजे हा पूर्णांक मोठा आला परत बरोबर. मग काय करणार हे अपूर्णांक 2 सोडणार कारण मोठा अपूर्णांक काढायचा ह्याची तुलना परत ह्याच्याशी करणार बरोबर. मग काय घेणार इथं 10/3 आणि इथं 9/4 तिरकस गुणाकार करणार इथं किती 4 × 10 किती 40 आणि 9 त्रिक किती आलं 27 कोणता अपूर्णांक मोठा आला 40 म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा आला हा म्हणजे हा अपूर्णांक मोठा ठीक आहे. तुम्हाला ऑप्शन दिलेत हा ऑप्शन 1 आहे हा 2 आहे हा 3 आहे आणि हा 4 आहे ठीक आहे. म्हणजे तुमचा ऑप्शन कुठला आला तिसरा ऑप्शन बरोबर आला. तर तुम्हाला काय करावं लागते 2 अपूर्णांक घ्यायचं तुलना करायची त्यातला मोठा अपूर्णांक कोणता बघायचा परत तिसऱ्याशी तुलना करायची त्याच्याशी त्या दोन्हीत जो मोठा येईल त्याला चौथ्याशी तुलना करायची एवढं करत बसावं लागते बरोबर. त्याऐवजी तुम्ही डायरेक्ट भाग घालवा ना दशांश अपूर्णांकाने कसा डायरेक्ट 5/2 आहे बरोबर. इथं डायरेक्ट करतो मी खाली एवढ्या स्टेप पण करायची गरज नाही सिंपल बघा फक्त इथं काय 5/2 आहे बरोबर आहे. 2 न 5 ला भागा 2 4 1 राहिलं 1 वर घेतला 0 10 5 10 ह्याची व्हॅल्यू किती आली दशांश अपूर्णांकात 2.5 आली. ह्याची व्हॅल्यू काढा 5 1 5 राहिलं 7 मधनं 5 गेलं 2 वर घेतला 0 किती 5 चोक 20 ह्याची किती व्हॅल्यू आली 1.4 आली. ह्याची काढा 3 त्रिक 9 बरोबर 10 9 गेले 1 राहिला 1 वर 1 बरं 0 घेतला काय 3 त्रिक 9 परत 1 राहिला 1 वर 0 घेतला म्हणजे 3 3 3 असं येतंय बरोबर. आणि चौथा घ्या 9/4 4 2 8 बरोबर 1 राहिला 9 मधनं 8 गेले 1 राहिला 1 वर घेतला 0 काय 4 2 परत 8 परत काय राहिलं 10 8 गेलं 2 राहिलं 2 वर घेतला 0 4 5 20 काढल्या 4ची व्हॅल्यू काढल्या. आता बघा कोणती व्हॅल्यू मोठी वाटते 1 3 2 2 2 1 आणि 3 ही व्हॅल्यू मोठी आहे कारण 3.3 आहे म्हणजे मोठी आहे बरोबर. 1 आहे इथं 2 आहे 2 आहे इथं 3 आहे बरोबर. आणि ह्या दोन्ही कोणती मोठी आहे तर ह्या दोन्ही ही मोठी आहे कारण इथं 2 2 आलंय पण पॉईंट नंतर इथं 5 आहे इथं 2 आहे त्यामुळे ही मोठी आहे बरोबर. तर सगळ्यात मोठी कोणती आली 3.33 ही कोणाची व्हॅल्यू आहे ह्याची 10 पॉईंट म्हणजे हा पूर्णांक मोठा येते लक्षात. दशांश अपूर्णांकामध्ये व्हॅल्यू काढली की डायरेक्ट आपल्याला समजते की कोणता अपूर्णांक मोठा. त्यामुळे शक्यतो ही मेथड वापरायची जेणेकरून आपल्याला लगेच समजतं. तिरकस गुणाकार मेथड वापरायला गेला तर प्रॉब्लेम निर्माण होतो.
ठीक आहे, कारण प्रॉब्लेम निर्माण होतो. त्यांनी जर सांगितलं की दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने लावा आणि दुसरा अपूर्णांक सांगा असं जर सांगितलं तर चढत्या क्रमाने लावण्यासाठी तुम्हाला प्रॉब्लेम येतो. किंवा लहान अपूर्णांक विचारला तर तुम्हाला पहिल्या दोनचं कंपॅरिझन करावं लागतं तिरकस गुणाकार. मग त्यातला जो लहान आहे त्याचं दुसऱ्याशी कंपॅरिझन करायचं, त्यातनं जो लहान आहे त्याचं तिसऱ्याशी कंपॅरिझन करायचं. ठीक आहे, 3 ठिकाणी कंपॅरिझन करावं लागते. त्यापेक्षा काय करायचं, सिंपल मध्ये दिलेल्या अपूर्णांकाची डायरेक्ट व्हॅल्यू काढून घ्यायची आणि बघायचं कोणता मोठा आहे आणि तो अपूर्णांक मोठा लिहून टाकायचा. ही दशांश अपूर्णांक मेथड आहे, तीच मेथड शक्यतो वापरा. किंवा मग तिरकस गुणाकार लसावी पद्धत तर अजिबात वापरू नका. ठीक आहे, आता तुम्हाला कळालं की छेद आणि म्हणजे व्यवहारी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा समजला. म्हणजे यावर कधी जरी प्रश्न आला तुम्हाला खालीपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे किंवा खालीपैकी कोणता अपूर्णांक लहान आहे, अजून अशा अपूर्णांक दिलेले असतील तर लगेच बघायचं छेद समान आहे का अंश समान आहे का नाही. मग डायरेक्ट ह्या 3 पैकी एक मेथड वापरणे आणि काढणे. येते लक्षात मित्रांनो. आता नेक्स्ट बघा, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करणे. म्हणजे जर तुम्हाला अपूर्णांक दिलेले असतील 2-3 अपूर्णांक त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायची सांगितले असेल तर कशा प्रकारे त्याची बेरीज किंवा वजाबाकी होते आपण ते बघू. ठीक आहे, आपण लहान मोठेपणा बघितला. आणि मित्रांनो जर 2 अपूर्णांक असतील समजा 5/3 आणि 7/5 असं, तर तुम्ही तिरकस गुणाकार वापरू शकता लहान मोठेपणामध्ये. डायरेक्ट काढता येतं बरोबर. इथं 25 आणि इथं किती येणार आहे 21 बरोबर. हा मोठा म्हणजे हा मोठा वापरू शकतो. पण तुम्हाला जे एक्झाम्पल येतात त्यामध्ये मला सांगा 2 अपूर्णांक दिलेले असतील का? नाही ना, कारण 4 ऑप्शन असतात त्यामध्ये, त्यामुळे 4च अपूर्णांक दिलेले असतील. खालीपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे बरोबर. 4 ऑप्शन दिले असतील म्हणजे 4 अपूर्णांक दिलेले असतील. मग 4 दिल्यानंतर तिरकस गुणाकार 3 पद्धतीने करावा लागतो, म्हणजे 3 वेळा करावा लागतोय बरोबर. त्यामुळे दशांश अपूर्णांक वापरायचं. ठीक आहे, आणि 2च अपूर्णांक असतील तर मग तिरकस गुणाकार वापरला तर चालतोय. आता बघा, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करणे. म्हणजे आपल्याला प्रश्न येतात डायरेक्ट असं की बघा 5/3 प्लस 8/3 प्लस ठीक आहे 4/3 बरोबर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क बरोबर. हा प्रश्न आहे आपला आणि खाली 4 ऑप्शन दिलेले असतात बरोबर. हा प्रश्न दिलेला असतो आणि खाली 4 ऑप्शन दिलेले असतात. त्यापैकी कोणता ऑप्शन बरोबर आहे ते आपल्याला लिहायचं असतं बरोबर आहे एक्झाममध्ये. मग काय करायचं, पहिला यातला पहिला टाईप आहे, म्हणजे पहिला टाईप म्हणण्यापेक्षा किंवा पहिला नेम म्हणा किंवा टाईप म्हणा, काय छेद समान असताना. ठीक आहे, छेद समान असताना लक्षात ठेवायचं. कधी पण आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी दिली असेल त्यांनी आणि जर त्या जे पण अपूर्णांक दिलेले आहेत त्यांचं जर छेद समान असतील तर काय करायचं. आता बघा 3 अपूर्णांकाचे छेद समान आहेत, 3 3 3 बरोबर. त्यावेळी काय करायचं मित्रांनो, डायरेक्ट एक छेद घ्यायचा पूर्ण. काय करायचं, एकच छेद घ्यायचा तिन्हीचा आणि वरच्यांची बेरीज करायची. म्हणजे बेरीज करायची म्हणजे जे चिन्ह असेल ते, म्हणजे इथं बेरीज चिन्ह आहे बरोबर, म्हणून आपण बेरीज केली बरोबर. इथं जर वजा चिन्ह असतं तर इथं जर वजाबाकी असते तर काय केलं असतं आपण, इथं वजा घेतलं असतं. हे लक्षात काय केलं असतं, इथं वजा घेतला असतं. पण इथं बेरीज आहे म्हणून इथं बेरीज घेतलं. जेव्हा छेद समान असतील आणि एखादा अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायला सांगितली, असं जर दिला प्रश्न, क्वेश्चन मार्क दिला आणि खाली 4 ऑप्शन दिलं, तर जर छेद समान असतील समजा तर छेद एकदाच घ्यायचा आणि वरच्याची बेरीज करायची. 5 + 8 + 4 केलं काय येणार इथं, 5 आणि 8 13, 13 आणि 4 17/3 हे झालं तुमचं आन्सर. मग त्यांनी वेगवेगळे ऑप्शन दिला असेल. ठीक आहे, 17/3 दिला असेल, 17/9 दिला असेल. ठीक आहे, वेगवेगळं दिलं असेल, समजा 15/3 दिला असेल, वेगवेगळे ऑप्शन दिला असतील 4 बरोबर. त्यापैकी कोणतं ऑप्शन आहे तर सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करताना छेद समान असेल तर हे वापरायचं. ठीक आहे, आणि दुसरा टाईप कोणता, जर छेद समान नसेल तर इथं अंश समान वगैरे काही नाही. बेरीज वजाबाकी करताना अंश समान असेल तर असं काही नाही. ते लहान मोठेपणा आपण बघताना ते शॉर्टकट कसे यूज करायचे अपूर्णांक दिल्यानंतर ते बघत होतो. छेद समान असेल किंवा अंश समान असेल तर शॉर्टकट काय आहे, आणि जर समान नसेल तर मग ते 3 मेथड दिलेत आपण. तसं इथं नाही, इथं फक्त छेद समान असेल तर आपण असं करू शकतो की एकदा छेद घेऊ शकतो आणि अंशाची बेरीज करायची. म्हणजे जे पण चिन्ह असेल, बेरीज असेल तर बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची. आता ह्यातलं दुसरं एक्झाम्पल बघा, समजा ह्यातलंच बघा 11/2 प्लस 15/2 मायनस 9/2. ठीक आहे, हे झालं विचारलं क्वेश्चन मार्क. ठीक आहे, काय करणार, 2 2 2 तिन्हीला पण आहे. काय करणार तुम्ही, 2 कॉमन घेणार छेद आणि वरच्यांची काय करणार 11. इथं काय प्लस चिन्ह आहे म्हणून 15 + 15. इथं मायनस चिन्ह आहे म्हणून -9. इथं मायनस चिन्ह आहे तर इथं मायनस चिन्ह येणार. इथं प्लस तर इथं प्लस आणि छेद समान आहे म्हणून खाली 2 घेणार. ठीक आहे, एकदम व्यवस्थित मी सांगतोय, अजिबात
व्यवस्थित बघायचं, जर नाही समजलं तर रिपीट घ्यायचं, नोट्स काढायच्या, वही आणि पेन घेऊन बसायचं, नोट्स व्यवस्थित काढून घ्यायच्या, कारण आपण टॉपिक एकदम बेसिक पासून एकदम व्यवस्थित समजतोय, म्हणजे समजवतोय. ठीक आहे. कारण अपूर्णांक हा टॉपिक असा आहे की पॉईंट मध्ये वगैरे असल्यामुळे किंवा अंशछेदाला असल्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणी येतात किंवा समजतच नाही काय, त्यामुळे आपण बेसिक पासून व्यवस्थित घेतोय. ठीक आहे. आता याची बेरीज काय, 11 + 15 किती झाले, 26 झालं. बरोबर. 26 - 9 डिवाइड 2. 26 - 9 किती झालं, किती आलं, 17 आलं. 17 डिवाइड 2 किती आली व्हॅल्यू याची, 17 डिवाइड 2 आली. ही अपूर्णांकाची व्हॅल्यू. ठीक आहे. मग वेगवेगळे ऑप्शन दिलेले असतील तुम्हाला. ठीक आहे. तिथं चिन्ह काय त्याच्यावर पण लक्ष द्यायचं, चिन्ह काय त्याच्यावर पण लक्ष द्यायचं. छेद समान असेल तरी चिन्ह काय आहे त्यावर लक्ष द्यायचं. ठीक आहे. ते आपण बेरीज आणि वजाबाकीत चालले आपल्याला. ठीक आहे. हे कशाच आहे, बेरीज वजाबाकी मिक्स केली. बरोबर. जर नसतं वजाबाकीचं असेल तरी 11 डिवाइड 2 मायनस समजा इथं 9 डिवाइड 2 असेल तर काय करणार, 2 हा असा घेणार, 11 - 9. बरोबर. किती, 2 डिवाइड 2 किती आलं व्हॅल्यू आपली 1. ह्या दोन्ही जर विचारला असं एक्झाम्पल आपल्याला तर याची व्हॅल्यू आली 1. आलं लक्षात तुमच्या. आता छेद समान असताना लक्षात आलं तुमच्या. आता आपण बघू छेद समान नसताना. ठीक आहे. छेद समान नसताना ह्यात दोनच प्रकारचा आहे, एक छेद समान असताना, एक अपूर्णांक बेरीज दिली तर छेद समान असतील तर व्यवस्थित करायचं, नसेल तर बघा आता छेद समान नसताना. ठीक आहे. छेद समान नसताना समजा आता अपूर्णांक घेतला आपण 5 डिवाइड 3 प्लस समजा इथं किती घेतलं 9 डिवाइड 4. ठीक आहे. बरोबर किती असा प्रश्न आलाय तुम्हाला एक्झाम मध्ये. बरोबर. खाली 4 ऑप्शन दिलेत तुम्हाला. ठीक आहे. तर कसं सॉल्व्ह करायचं, छेद समान आहे का नाही, काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार, पण इथं तिरकस गुणाकार कसा आहे बघा, 4 न 5 ला गुणायचं. बरोबर. आणि 3 न 9 ला गुणायचं, आपण जसं त्या मेथड मध्ये गुणत होतो. पण छेदाला परत या दोन्हीचा गुणाकार करायचा. म्हणजे काय करायचं, 5 × 4. ठीक आहे. मध्ये कोणतं चिन्ह आहे ते चिन्ह घ्यायचं, कोणतं अधिक आहे का वजा आहे बघायचं. कोणतं चिन्ह आहे, अधिक चिन्ह आहे. अधिक 3 × 9. ठीक आहे. 3 × 9 भागिले ह्या दोन्हीचा गुणाकार 3चा आणि 4चा. 3 × 4 किती आलं व्हॅल्यू याची बघा, 5 × 4 किती 20. बरोबर. प्लस 3 × 9 27. बरोबर. डिवाइड 4 × 3 12. ठीक आहे. सॉल्व करा. 20 + 27 किती झालं 47 डिवाइड 12. ह्याला कोणत्या संख्येने भाग जातोय का, 2 नाही जात, ह्याला जातो पण ह्याला जात नाही. समान संख्येनं जातोय का, म्हणजे अतिसंक्षिप्त रूप देण्यासाठी नाही जात भाग. बरोबर आहे. व्हॅल्यू आन्सर काय आलं आपलं 47 डिवाइड 12. हे आपलं ह्याचं आन्सर आहे. इथं लक्षात काय करायचं, छेद समान नाही. छेद समान नसल्यानंतर काय करायचं बघा. अजून एक प्रश्न घेतो मी, व्यवस्थित लक्ष द्या. समजा इथं घेतलं 3 डिवाइड 2 प्लस 5 डिवाइड 3. काय करायचंय बघा, काय करायचं सांगतो पहिल्यांदा. या दोन्हीचा गुणाकार करायचा, तो कुठे लिहायचा, ह्या साईडला लिहायचा. बरोबर. काय येणार 3 × 3. बरोबर. मध्ये चिन्ह कोणतं आहे, अधिक आहे, अधिक मध्ये चिन्ह द्या, दिलं. त्यानंतर ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा, तो पलीकडे लिहायचा. 2 × 5. 2 × 5. ठीक आहे. भागिले ह्या दोन्हीचा गुणाकार करायचा 2 आणि 3चा खालच्या छेदांचा. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, पहिल्याचा अंश आणि दुसऱ्याचा छेदचा गुणाकार करायचा. मध्ये जे चिन्ह आहे ते द्यायचं. परत पहिल्याचा छेद आणि दुसऱ्याचा अंशचा गुणाकार करायचा. बरोबर. आणि छेदाला परत काय करायचं, दोन्ही छेदाचा गुणाकार करायचा. हा छेद आणि हा छेद किती 2 × 3. ठीक आहे. किती आले ते उत्तर आता खाली घेतो मी. 9 प्लस 5 दोन्ही 10 डिवाइड 6. किती आली 19 डिवाइड 6. अतिसंक्षिप्त रूप देता येत नाही. बरोबर. 2 न 3 न भाग जात नाही, दोन्ही संख्येला नाही जात, म्हणून 19 डिवाइड 6 आहे तुमचं आन्सर. समजलं याचं आन्सर काय आलं, समजलं तुम्हाला काय करायचं. छेद समान नसताना जर अधिक चिन्ह असेल तर सेम, वजा चिन्ह असेल तर बघा, वजा बाकीचं चिन्ह असेल तर. ठीक आहे. आता इथं बघा
घेऊ आपण 4/3, ठीक आहे, प्लस 3/2, ठीक आहे, किंवा 3/4 घ्या किंवा 5 घ्या, ठीक आहे, 3/5 घेतलं, ठीक आहे. इथं आपल्याला वजा चिन्ह घ्यायचे. सेम बेरजीला जसं वापरलं सेम वजाबाकीला वापरायचं. काय करणार आपण, ह्या दोन्हीचा गुणाकार 4चा आणि 5चा, 4 × 5. मित्रांनो ह्याचा गुणाकार डायरेक्ट पण करता येतो. मला ह्याचं उत्तर डायरेक्ट मी एका स्टेपमध्ये मांडू शकतो. बघा 4 × 5 20 झालं, 3 × 3 किती झालं 9 झालं, 20 - 9 किती झालं 11, आणि 5 3 15 झालं. मी एका स्टेपमध्ये उत्तर काढलं. पण हे कधी निघतं, जेव्हा तुमचा सराव होईल तेव्हा. ह्याचं पण बघा 3 3 9, 5 2 10, 9 10 19, डिवाइड 3 2 6 झालं. एका स्टेपमध्ये उत्तर निघालं. पण हे कधी निघेल, जेव्हा तुम्ही अपूर्णांकाचा व्यवस्थित व्हिडिओ बघचाल, सराव करचाल, पुस्तकातले जे त्यावरचे त्या टॉपिकवरचे प्रश्न जे असतील ते सॉल्व्ह करचाल, तेव्हा तुम्हाला ते एका स्टेपमध्ये आन्सर निघाल. डायरेक्ट बघितलं अपूर्णांकी उत्तर निघालं उत्तर. पण तुमच्यासाठी मी स्लो घेतोय, कारण तुम्हाला पहिल्यांदा समजलं पाहिजे की काय करतायत नक्की. काय करायचं, 4 आणि 5चा गुणाकार, बरोबर. 4 × 5, चिन्ह कोणतं आहे, मायनस. इथं मग प्लस चिन्ह होतं म्हणून आपण प्लस घेतलं. आता काय मायनस चिन्ह आहे म्हणून मायनस घेणार, ठीक आहे. 3 × 3, 3 × 3 डिवाइड 3 आणि 5चा गुणाकार, बरोबर. 3 × 5, ठीक आहे. करायचं कॅल्क्युलेशन. 4 पंचे 20 मायनस 3 त्रिक 9 डिवाइड 5 त्रिक 15 किती आलं, 20 - 9 11 डिवाइड 15. हे झालं तुमचं उत्तर. आलं तुमचं उत्तर. समजलं तुम्हाला. बेरीज कशी करायची समजलं, वजाबाकी कशी करायची समजलं. आता बेरीज किंवा वजाबाकी सर्व असेल तर कसं करायचं, म्हणजे समजा हे 2 अपूर्णांक झाले, बरोबर. 3 अपूर्णांक दिले असतील तुम्हाला, 4 अपूर्णांक दिले असेल, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करायला सांगितलं असेल तर काय करणार तुम्ही. बघा आता समजा हेच अपूर्णांक घेऊ आपण, 5/3, ठीक आहे, अधिक 9/4, बरोबर, वजा, ठीक आहे, 3/5. हे अपूर्णांक आहेत समजा, ठीक आहे. बघा आता त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. जेव्हा असे 3 किंवा 4 अपूर्णांक दिलेले असतात, छेद समान आहे का त्यांचा, नाही, बरोबर. तेव्हा 3 4 अपूर्णांक दिलेले असतात, तेव्हा काय करायचं मित्रांनो, पहिल्यांदा 2 अपूर्णांक घ्यायचे. एकदम 3 अपूर्णांकाचं कॅल्क्युलेशन करता येत नाही. पहिल्यांदा 2 अपूर्णांक घ्यायचं सुरुवातीचं, त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असं, आणि परत 3रा अपूर्णांक घ्यायचा आणि त्याच्याबरोबर त्याचं कॅल्क्युलेशन करायचं, ठीक आहे. पहिल्यांदा त्याचं कॅल्क्युलेशन करा. आता डायरेक्ट मी गुणाकार करून मांडतो, ठीक आहे. 5 × 4 20 आलं, बरोबर. पहिल्यांदा मी काय करत होतो, त्याचं 5 × 4 पहिल्यांदा मांडत होतो, त्यानंतर 20 घेतलं स्टेप, बरोबर. मी आता एक स्टेप कट करतोय. 5 × 4 20 प्लस 9 3चा गुणाकार 9 त्रिक 27, बरोबर, डिवाइड 3 चोक 12, बरोबर, मायनस हे हाय असं घ्यायचं. पहिल्यांदा या दोन्हीचं करायचं, ठीक आहे. 3/5 हाय असं घेतलं, ठीक आहे. त्यानंतर बघा पुढं बघा किती आलं, 20 आणि 27 47 डिवाइड 12 मायनस 3/5, ठीक आहे. आता पहिल्या 2 अपूर्णांकाची व्हॅल्यू आपण काढली, बरोबर. आता 3रा अपूर्णांक हाय असा घेतला. आता या दोन्हींचं करायचं. काय करायचं, आता ह्या दोन्हींचं करायचं, ठीक आहे. करा आता ह्या दोन्हींचं. काय येईल, 47 × 5 किती येईल, 47 × 5 किती येतं, 235. करून बघा, ठीक आहे, करून बघा. 235 मायनस, का तरी तर मायनस चिन्ह आहे, बरोबर, मायनस 12 × 3 12 त्रिक 36 डिवाइड ह्या दोन्हीचा गुणाकार, बरोबर, 12 पंचे 60, ठीक आहे. करायचं, सॉल्व करा. 235 मायनस 36 किती येतोय, 199, बरोबर आहे. 199 डिवाइड 60 किती आला आन्सर आपलं, 199 डिवाइड 60. आता याला कोणत्या संख्येनं भाग जातोय का, दोन्हीला पण. 2 न त्याला नाही जात, 3 न त्याला नाही जात, बरोबर, 4 न नाही जात, 5 न नाही जात, 6 न नाही जात, 7 न भाग जातोय का याला, बघा 70 70 140 210 नाही जात, ठीक आहे. म्हणजे भाग जात नसल्यामुळं आपलं जे आन्सर असेल ते डायरेक्ट हे असेल. मग तुम्हाला असं 3 4 ऑप्शन दिलेलं असतील, ठीक आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला व्हॅल्यू काढायला सांगितली असेल. आता कोणाला काय प्रॉब्लेम,
3 अपूर्णांक आले तरी सॉल्व्ह करायचं, 4 आले तरी काय करणार, तुम्हाला हे आन्सर निघालं बरोबर. समजा इथं अजून एक अपूर्णांक असेल प्लस 11/5. ठीक आहे, काय करणार, इथपर्यंत आन्सर तुमचं हे आलंय बरोबर. ह्याला पुढे परत प्लस लावायचा, प्लस 11/5 आणि परत ह्या दोन्हीचं करायचं. ठीक आहे, समजलं तुम्हाला. आता व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित 1 2 3 4 जे प्रश्न दिलेत ते व्यवस्थित लिहून घ्या. अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल, कोणाला काय प्रॉब्लेम, समजलं. आता आपण पाहू अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार. ठीक आहे, ही बेरीज आणि वजाबाकी पाहिली. बेरीज आणि वजाबाकी कोणाला काय प्रॉब्लेम, छेद समान असेल तर सांगितलं होतं मी, डायरेक्ट छेद एकदाच घ्यायचा आणि अंशाची बेरीज करायची किंवा वजाबाकी करायची जे चिन्ह असेल ते. आणि जर वेगवेगळं असेल समान नसताना तिरकस गुणाकार करायचा, याचा इकडं आणि छेदाला परत या दोन्हीचा. येते लक्षात. कोणाला काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि समजत नसेल तरी सांगा, समजत असेल तरी सांगा. मला लाईक सबस्क्राईब माझ्या चॅनलला नाही केलं तर चालेल, पण मला कमेंट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, व्हिडिओ मोठी होती. भागाकार आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. हे आपलं 13वे लेक्चर होतं. अपूर्णांकाला सुरुवात आपण 12व्या लेक्चरपासून केलेली आहे. जी मुलं नवीनच असतील किंवा अपूर्णांकच त्यांना अवघड जात असेल तर त्यांनी 12व्या लेक्चरपासून सुरुवात करायची. आणि लास्टचं लेक्चर जे असेल ते मी सांगेल. 12वं आजचं 13वे लेक्चर, त्यामध्ये व्यवहारी अपूर्णांकाचा आपण काय पाहिलं, नियम पाहिलं बरोबर. व्यवहारी अपूर्णांक म्हणजे काय पाहिलं, नियम पाहिलं. त्यानंतर त्याचं कसा करायचा, बेरीज वजाबाकी कशी करायची ते पाहिलं. गुणाकार करायचा कसा पाहिलं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण भागाकार पाहू. ठीक आहे, भागाकार पाहू. परत व्यवहारी अपूर्णांक जे आहेत ते 2 अपूर्णांकाच्या दरम्यानचा अपूर्णांक, म्हणजे आपल्याला असं 2 अपूर्णांक दिलेला असता आणि असं दिलेलं असतं 4/3 व 8/5 या दरम्यानचा अपूर्णांक कोणता, किंवा या अपूर्णांकाच्या दरम्यानचा अपूर्णांक कोणता, आणि खाली 4 ऑप्शन दिलेले असतात. हा टाईप आपण उद्या घेऊ. ठीक आहे, म्हणजे भागाकार आणि दरम्यानचा अपूर्णांक आणि परत मिक्स उदाहरणं घेऊ उद्याच्या लेक्चरमध्ये. मिक्स म्हणजे कसं, समजा इथं दिलंय 4/3 प्लस 5/8 गुणुले 4/5 भागिले 8/10. बघा, त्यात काय अधिक बी आहे, गुणाकार बी आहे, भागाकार बी आहे. मग काय करायचं, तर अशी एक्झाम्पल आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक आपला संपेल, आणि त्यानंतर जर वेळ भेटला त्या लेक्चरमध्ये तर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक घेऊ. ठीक आहे, आणि त्यानंतर दशांश अपूर्णांक. समजलं सर्वांना. कमेंटमध्ये नक्की सांगा की लेक्चर समजतं आहे की नाही. फास्ट होत असेल तरी सांगा नक्की. ओके मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.